पतंग दीपाते झडपीती जळोनी स्नेही बुडती तरी मागील झडपते ती मरणोत्पत्ती उन्मत. असो सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा, गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा, संत सद्गुरु बाळू मामा यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्या समोर साष्टांग लोटांगण घालून वेड्या उड्या शब्दामध्ये कथेचा अनुवाद या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत. कथा गोड आहे, परंतु ज्यावेळेस ही सर्व बघा ज्ञान असल्याच्या नंतर वयाचा विचार करायचा नाही. आपल्याला जर आपल्या कोणी हिताचं सांगत असेल तर तो मुलानं जरी वडिलाला उपदेश केला तरी तो चालतो. शास्त्र पुराण असं सांगते. पण सध्या आपण कुठं त्याच्या समोर मी बसायचं का, त्याचं मी ऐकायचं का, आणि ते काय ते तर माझ्या समोर होतं हे आपले विचार येतं संकोचित. पण इथं आती काय आपल्या वडिलाला सांगत होते राजा रावणाला, महाराज पिताश्री ऐका जरा, तुम्ही म्हणले तुमचा संपूर्ण असणारा या ठिकाणी नाश होईल. आणि इथं कशी अवस्था झाली, ते पतंग असणारा फुलं पाखरू जसं त्या दिव्यावरती असणार काय करतं, गिरट्या घेत स्वतः घात करून घेत. कळतंय ना माझं बोलणं, मराठीच आहे का? तुम्ही तसं का बघायला, मी का पाकिस्तान मधून आलोय का काय, कुठून नेमकं? बोला बोला बाळूमामाच्या नावानं. असं फ्रेश बसा ना, आता 2च मिनिटात संपत आहे. आपल्याकडे काय नसतंय. म्हणजे एक गाव 2 तुकडे, मला काही एवढं काही जुळत बी नाही, त्याच्यामुळे आपलं धावत्या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न करील. तशी अवस्था या राक्षस मंडळीची झाली. प्रभू रामचंद्र म्हणजे एक असणारा या विश्वाला प्रकाश देणारा दिवा आहे. आणि त्या दिव्याभोवती अशा फुलपाखरानं किती जरी गिरट्या घातल्या तरी अशा राक्षसीवरतीच्या दिवाचा त्या ठिकाणी काय होत असतो, घातच होत असतो. या मात्र हे तुम्हाला ओळखू आलं नाही म्हणून त्या ठिकाणी मुलगा वडिलाला सांगत होता, सर्वाला आपल्या कुटुंबाला सांगितलं होता, ऐका रे जरा, आता तरी सावध व्हा. असं माणसं म्हणतात का नाही, झालं गेलं विसरून जा, पण आता तरी पुढे झालं ना, 60 झालं 50 झालं, आता तरी पुन्हा तिकडे असणारे बांधाचे दगड कुठं उचलितात, आता तरी यानं इकडं यायचं कळतंय का नाही, इकडं पाय येतच नाही. म्हणून मी सांगत असतो, ज्यावर आपल्या अंतःकरणामध्ये आहे काय ताप, त्याला गोड वस्तू पण कशी लागती, कडू लागते, बरोबर आहे का? मग तसं जोपर्यंत आपल्या अंगात आहे पाप, तोपर्यंत मनुष्य इकडे येत नाही. पण कधी येतो, जो वेळ जात आहे अंगातलं पाप, त्यावेळेस मनुष्य इकडं धर्म मंडपाकडे येतो आपोआप. अशी अवस्था होती. तसं इथं हा उपदेश त्या ठिकाणी आणि आती काय करत होते. अभिलाषिता सीता सती विरोधिता श्री रघुपती रावण मरसी गर्वमती सैन्य संपत्ती समवेत सैन्य संपत्ती समवेत. कसं म्हणत होते, सैन्य जाईल संपत्ती जाईल, बरोबर आहे का? तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. हे सर्व इथं ठेवावं लागेल महाराज. आणि गर्वामध्ये उन्मत्त होऊ नका. पुत्र मुलं बाळ सर्वांची तुम्ही या ठिकाणी भराटी करणार आहेत. आणि या गर्वामध्ये राहून जी काही असणारा अभिलाष धारण केला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा पत्नीचा तुम्ही अभिलाष धारण केला का, याच कारणानं या लंका नगरीला या ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी असणारा अग्नी त्या ठिकाणी असणारा धडकल्या जाईल, नवे नवे सर्वांचा अंत होईल असा उपदेश त्या ठिकाणी. आणि आती काय करतात, रावणा देखता लंकेत कपीने केला ती आकांत तेही न माना तुम्ही समस्या गर्वोन्मत्त मरणार्थी मरणाकरता तुम्ही गर्वामध्ये उन्मत्त झालेला आहे. तुमच्या समोर कपीनं एका वानरानं त्या मारुती रायानं हनुमानजीनं येऊन सर्वांच्या समोर म्हणले किती पराक्रम केला.
सर्व अशोक वाटिकेचा विध्वंस केला, अनेक राक्षसांना त्या ठिकाणी असणारं गतप्राण केलं, इंद्रजिताला सळोकापळ करून सोडलं, आणि हे सर्व घडलंय तरी तुमचे डोळे उघडत नाहीत. म्हणून म्हणावं लागले, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. आणि चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकवायच्यात का? मग ह्यो माता कुठेतरी ठेवावा लागतोय. आता जाग व्हावा म्हणजे तुम्ही म्हणता ना, आम्ही तर डोळ्याने बघतो तो जाग कशाने व्हायचंय? कशाचा विसर पडला या? विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. त्याला जर विसरलात का मग पुन्हा किती खाणीमध्ये जाऊन पडावं लागतंय काय सांगता येत नाही. कारण एक एक येवनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा, चुकली यावर मग फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य देह. आणि जर इथून मी वर्म चुकलं का मग पुन्हा तिथं जायचं, अजून फिरून असणार. मग किती वेळेस जन्माला यायचं, किती वेळेस असणार मृत्यूला प्राप्त व्हायचं, याच्यातून मुक्त व्हायचंय का? तर त्या प्रभू रामचंद्राशी म्हणले, काय करा तुम्ही असणारी शरणांगती पत्करा, सावध व्हा असं सांगू लागले. बीड सांडूनी बोलिलो कठीण, वा वा. या लागी माझे लोटांगण, क्षमा करावे संपूर्ण, बाळ भाषण हे माझे. ते जमलं पाहिजे. काय म्हणलं माहिती का मुलगा वडिलाला? पिताश्री बाळ भाष्य बालिश बुद्धी माझी असणारी, मला काही एवढी त्याची जाण नाही. मी काही कठीण वचन जर बोललो असलो, तुमचं अंतकरण जर दुखवलं असलं, तर मी तुम्हा सर्वांसमोर लोटांगण घालतो. मला क्षमा करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. बरोबर आहे का? आणि तसं मग लोटांगण घालतो म्हटले, कारण माझ्याकडून काहीतरी चुकीचे शब्द गेले असेल, पण हे कळायला पाहिजे मी चुकलो बर का. आणि चूक मान्य करावं माणसानं. झालेली चूक जर मान्य केली का तिथं सुधारणाच होते महाराज. पण मी चुकलोच नाही म्हणले का मग पुन्हा आणखीन तसंच त्या अंधारातच भटकत या, अज्ञानामध्येच राहत या. तसं इथं अति काय म्हणले महाराज, तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्व गोष्टीनं श्रेष्ठ आहेत. मी आपला अपत्य बालभाष्य आहे, माझ्याकडे बालिश बुद्धी आहे. मी जर चुकलो असलो तर तुम्हाला या ठिकाणी लोटांगण घालतो. म्हणून तर मी सांगत असतो, बंधन असलं पाहिजे काहीतरी जीवनामध्ये, काहीतरी मर्यादेचं त्या ठिकाणी पालन असलं पाहिजे. तसं या सर्व गोष्टींची जाण अति कायाला होती. आणि म्हणून करता म्हणले, सर्वांना मी काय करतो, लोटांगण घालतो, मला क्षमा करा. पुढे बोलतात, स्वहित नायकी दशानन, अति कायासी आले रुजून, अश्रुपूर्ण झाले नयन, धरुनी मौन राहिला. धरुनी मौन राहिला. कसं राहिलं? मौन धारण केलं अतिकायानं. डोळ्या वाटत घळ घळ अश्रू आले. धर्माचं सांगत होतं ना, चांगलं सांगत होतं ना, सत्वगुणी होतं ना, पण हे कुणालाच पटाना गेलं. ते आपल्याकडे म्हणतात ना, आमच्या कुळी कोणी नव्हती आईशे. बरोबर आहे का? हेच कुळी जन्मले म्हणतात. एखादा लेकरानं मंदिराची वाट धरून द्या, ते ए बाळ्या कुठे निघा, चाललो मंदिराकडे, फिर माघारी. ते आपलं काम आहे काय? ते ब्राह्मणानं ते पोत्या वाचाव, ते बाकीचं काम आहे. तू चल इकडं. जाऊ दे आता, जाऊ देतात. मुख्य काही हल्ला तुम्ही, मला वाटतं प्रत्येकाने लावलंय काय का आपला एक एक तिकडे आळंदीला लावलाय का? नाही 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 बाबा, ते आपलं काम नाही म्हणतो. तसं इथं अति कायाला दुःख झालं महाराज. डोळ्या वाट गळगळ अश्रूच्या धारा वळवू लागल्या आणि पुढचं भविष्य दिसू लागलं. काय करावं? कोणी ना ऐकती. शब्द आहे तुकाराम महाराजाचा, माझा अधिकार नाही म्हणायचा त्या ठिकाणी असणारा, पण ते म्हणले कोणी ना ऐकती बटकीची. हे ऐकत नाहीत म्हणले त्या ठिकाणी, हे विसरलेत आणि म्हणून यांची हानी होईल म्हणले. हे महाराजांनी शब्द वापरले. तसं इथं अति कायाला रुदन आलं, रडू येऊ लागलं. आपलं अख्खं कुटुंब, आपल्या वडिलासहित, आपल्या बंधूसहित सर्वांचा घात होणार आहे म्हणून त्या ठिकाणी दुःख करू लागला. कारण कुळामध्ये एक जरी सात्विक आला का, कारण हा अति काया आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकन, तयाचा हरिक वाटे देवा. अशी अवस्था होती. पण हे कुणालाही पटत नव्हतं. पालत्या घागरीवर किती जरी पाणी ओतलं तरी उपयोग नाही. पर्वतावर धो धो पाऊस पडावा आणि नंतर काय व्हावं, पर्वत कोरडाला कोरडा. तशी अवस्था अति कायाने यांची पाहिली म्हणून दुःख झालं. दुःख पावेल निज माता,
ऐशिया भुलाची कथा येऊ निधीच वाक्पथा ऐती मौनता राहिला मौन धारण केलं अतिकायानं निज मातेच्या जवळ आले आपल्या आणि या ठिकाणी म्हणले सर्वांचा काय होणार आहे या ठिकाणी घात होणार आहे सर्वांना दुःखाची प्राप्ती होणार आहे म्हणून मौन धारण केलं कारण किती जरी बोललं तर एखाद्या गोष्टीचा जर परिणाम तू कर वटवट मी आहे राम भेटेल का तुम्ही मग तुम तसंच आहे तुम्ही म्हणता एकटा कर तू वटवट काय करायचे थांब जरा कधी होती संपत्ती करी आरती होती करी आम्ही महाप्रसादाच्या पंक्तीला तुमच्याच तोंडाने म्हणतात का तर तसं नाही या ठिकाणी हे व्यर्थ आहे म्हणले सर्व असणार म्हणून मौन धारण केलं आणि बघा तिथं जर काही परिणाम होत नसेल का चांगलं सांगून जर आपल्याला काही त्या ठिकाणी त्रास होत असेल का तिथं नाही सांगितलेलं बरं आपल्याकडे एक मन आहे ज्याचं करावं बरं ते म्हणतं माझच खरं सरळ सांगा गेलं की उलट डांगा मग तशी अवस्था हाती कायाच्या लक्षात आलं आता आपण इथं मौन धारण केलेलं बरं म्हणून सांगू लागले ऐकोनी अति कायाचे वचन जीवी खोचला दशानन इंद्रजित आणि खोचले प्रधान प्रतिवचन न देती खोचत पण ते काय होत असतं जरी कळालं का वर्मावर बोट ठेवलं आपलं हित बी कळलं तरी माणसं दाबून धरते इथं सर्व होते इंद्रजित होते राजा रावण होते जे काही असणारे प्रहस्त प्रधान होते ख्यातनाम मंडळी होती ही महाराज परंतु त्या ठिकाणी असणार काय झालं सर्वांना कळून चुकलं आता आपल्याला हे आपल्या वर्मावर बोट ठेवलंय म्हणले पण काय करायचंय आता आपला इलाज नाही आणि मग त्याच्यामुळं या ठिकाणी असणार सर्वांनी खाली मारा घातल्या कारण बोलून बोललं म्हणले पण कामाचं बोललं कडे बरोबर आहे का आणि मग तसं या बघा कुळ राक्षसाचं होतं पण वृत्ती कशाची होती अतिकायाची हिताचं सांगत होतं म्हणून यांना वाटलं की आपल्याकडे जन्मलंच कसं माणसं काही काही कुटुंबात विचार करत येतं यांच्या कुटुंबात कोणीच नव्हतं आजोबा पंजोबा खापर पंजोबा कोणीच नव्हते म्हणजे कुठून जन्मलं असा विचार सर्वाला आला आणि आपल्या कृत्यावर त्या ठिकाणी त्यांनी खाली माना घातल्या एका जनार्दना शरण श्रोत्या वक्त्या पडले मौन सुंदर कांड झाले संपूर्ण श्री जनार्दन निज कृपा श्री जनार्दन निज कृपा या ठिकाणी जनार्दन स्वामीला नाथबाबांनी शरणागती पत्करली आणि सांगितलं बाबा या ठिकाणी श्रोत्याला वक्त्याला मौन पडलं त्या ठिकाणी आणि जी काही हे सर्व असणार ज्ञान अमृत हा सर्व असणारा कथाभाग इथपर्यंत मी सांगू शकलो तुमच्या पुढे मांडू शकलो ते माझ्या जनार्दन स्वामीची कृपा आहे कारण गुरुच्या कृपेशिवाय काहीच होत नाही म्हणून तर माऊली म्हणतात श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजियाशी कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला आणि काय उने त्याला सांगा जो जे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ना आता उतरलो गुरु कृपे गुरुच्या कृपेशिवाय काय होत नाही म्हणून माऊलीच म्हणतात त्या ठिकाणी मज हृदयी सद्गुरु ज्याने तारिलो हा संसार करू म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी म्हणून जाणत येणे गुरु भजिजे त्याने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती हे गुरुचं कार्य असतंय म्हणून गुरुच्याच कार्यामुळं नाथबाबांनी हे सर्व आपल्या समोर मांडलं आणि म्हणून गुरुला शरणागती पत्करली पुढे श्रोत्याला मौन पडलं त्या ठिकाणी वक्त्याला मौन झालं म्हणले आणि सर्वांचं समाधान झालं मात्र या ठिकाणी या सुंदर कांडाला या ठिकाणी सांगतेचं रूप प्राप्त झालं किंवा पूर्णत्वाला गेलं असं म्हणून त्या ठिकाणी नाथबाबा बोलू लागलेत जे काही पुढच्या वेळा राहिलेले आहेत ते पुढचे वक्ते येतील सांगतील पुढचे संयोजक त्यांचं नाव पुकारतील मला जेवढी सेवा दिली वेळी करता आली तेवढी मी तुमच्या पुढे करण्याचा प्रयत्न केला याच्यातलं योग्य असेल ती घ्या अयोग्य असेल ती माझी मला परत द्या न्यूनते पुरते अधिक ते सत्य करून घ्यावे तुमचे विनिमित असतो पुंडलिकावर श्री ज्ञानदेव